7 आणि 11 दिवसांच्या सार्वजनिक गणपती मंडळांच्या बाप्पाचं विसर्जन निर्विघ्न पार पाडणं हे आता मोठं आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे। त्यासाठी पोलिसांनी यावर्षी ड्रोनची मदत घ्यायचं ठरवलं। यावर्षी 25 जणांची ड्रोन टीम मुंबई पोलिसांनी तयार केलेली आहे। अत्याधुनिक ड्रोनच्या सहाय्याने ही टीम गर्दीवर लक्ष ठेवणार आहे। मुंबई पोलिसांनी जल, थल आणि आकाश मार्गे गर्दीवरती लक्ष आणि नियंत्रण ठेवण्याची व्यवस्था केली आहे। गणेश विसर्जनाकरता प्रथमच अशा प्रकारे ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे। ड्रोनसह परिसरातल्या उंच इमारतींच्या गच्चीवरून स्नायपर्सही तैनात करण्यात आले। त्याचबरोबर कोस्ट गार्डच्या माध्यमातून पाण्यामधून देखील किनारपट्टीवर मुंबई पोलिसांची बारीक नजर असणार। हीच ती हायटेक सुरक्षा आहे। आपण बघतोय ड्रोनची दृश्य। स्नायपर्स म्हणजे बंदूकधारी गार्ड्स देखील आसपासच्या इमारतींवर असतील, जेणेकरून सुरक्षितपणे विसर्जन करता येईल। संपूर्ण बंदोबस्तासाठी एकूण 35,000 मुंबई पोलिसांचं संख्याबळ त्या दिवशी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहे। या व्यतिरिक्त सुमारे 2,500 पोलीस अधिकारी ह्या बंदोबस्तासाठी देखरेख करतील, हजर असतील। गिरगाव चौपाटी आहे, दादर चौपाटी आहे, वर्सोवा चौपाटी आहे, शीतल तलाव कुर्ला येथे आहे। अशा मुख्य ठिकाणी आम्ही ह्यावेळेस ड्रोनचा वापर करून त्या ठिकाणी देखरेख ठेवणार आहोत। त्या क्राउडमध्ये आम्ही नजर ठेवणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।